श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. न खाय भोगी तो सदा रोगी, हे आपण नक्कीच ऐकलं असेल. याचा अर्थ असा आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा. येत्या 13 जानेवारीला आहे भोगीचा सण. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. पण भोगी या शब्दाचा, या सणाला दुसराही अर्थ आहे. जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात. तेव्हा इंद्रदेवांची आठवण काढली जाते. इंद्रदेवांनी धरतीवर उदंड पीक पिकवावं म्हणून प्रार्थना केली होती, अशी मान्यता आहे. ही पीक वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. भोगीचा अर्थ म्हणजे नवीन सुरुवात, आरंभ, सकारात्मकता आणि जुन्या गोष्टींचा त्याग असा आहे. या दिवशी लोक घरातील जुन्या व न वापरल्या जाणाऱ्या वस्तू काढून टाकतात आणि नकारात्मकतेपासून मुक्त होण्याचा निर्णय घेतात. भोगीच्या पहाटे काही ठिकाणी पवित्र होम किंवा शेकोटी पेटवली जाते. या अग्नीत जुन्या लाकड वस्तू अर्पण केल्या जातात. ह्या विधी शुद्धीकरण आणि परिवर्तनाचे प्रतीक मानले जाते. काही ठिकाणी सकाळी फटाकेही फोडले जातात. लहान मुलांना पारंपरिक पोशाख घातला जातो. लहान मुलांना सजवून त्यांच्यावर हरभरे, ऊस, गूळ, नाणी आणि फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जातो. या विधीमुळे मुलांचे आरोग्य चांगले राहावे, दीर्घायुष्य लाभावे आणि वाईट नजरेपासून संरक्षण व्हावे अशी भावना आहे. भोगी हिवाळ्यात येते. या ऋतूत विविध प्रकारच्या भाज्या येतात, तसेच शेताला नवीन बहार येतो. घरात भोगीची भाजी बनवली जाते. यात प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणे, वाटाणा, चाकवत, फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात. भोगीच्या भाजीसोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांगी, भरीत, चटणी आणि खमंग खिचडी खाण्याची प्रथा आहे. तसेच भोगीच्या भाजीचा आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य हा देवांना सुद्धा दाखवला जातो. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच भोगीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथे लावा असा एक दिवा. हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण वाईट भोग आहेत, दोष आहेत, विघ्न आहेत, अडचणी तर दूर होणारच आहेत, पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार. तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आता भोगीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठले तरीही चालणार आहे, कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे आणि यथाशक्तीप्रमाणे दान करायचं आहे. आता तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर तुम्हाला घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून स्नान हे करायचं आहे. अगदी तुम्ही अंगाला तिळाचं उटणं लावलं तरीही चालणार आहे. तसेच भोगीच्या दिवशी आवर्जून प्रत्येकाने केस देखील धुवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि विधीपूर्वक देवपूजा करून घ्यायची आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला भोगीच्या दिवशी एक तर सकाळी करायचा आहे किंवा संध्याकाळी करायचा आहे. बाहेर दुपारी आपल्याला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही. आता तुम्ही सकाळी हा उपाय जर करणार असतील तर जास्तीत जास्त सकाळी तुम्ही 9:30 वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तो करू शकतात. आता तुम्ही जर संध्याकाळी हा उपाय करणार असतील तर तुम्ही संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9:30 वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तो करू शकता. प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवर्जून हा उपाय जो आहे तो करायचा आहे. हा उपाय तुम्ही अगदी लहानातल्या लहान मुलामुलीपासून मोठ्यात मोठ्या मुलामुलीकरता करू शकता. हिंदू धर्मानुसार आपण जेव्हा देवाची पूजा करतो तेव्हा दिवा नक्की लावतो, कारण दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचा प्रतीक आहे. पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करणारे साधन मानले आहे.
दिव्यामध्ये साक्षात देवी राजराजेश्वरी वास करते. ती दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वतीचे रूप दर्शविते. आणि जेव्हा असा हा दिव्यापासून आपण उपाय करतो, तर त्यामुळे आपल्या मुलांवर या तिन्ही देवींची भरभरून कृपाही होत असते. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे. आता हा दिवा तुम्ही मातीची पंती घेऊ शकतात किंवा अगदी तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरीही अतिशय उत्तम आहे. कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा मानला जातो. तर आपल्याला काय करायचं आहे, कणिक मळायचं, त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि त्यापासून एक दिवा हा तयार करून घ्यायचा. या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला रक्षासूतचं असतो, जो आपण हाताला बांधतो, त्याला मोली धागा, कलाव्याचा धागा असं सुद्धा म्हटलं जातं. तर या रक्षासूतची ज्या वाती आहेत त्या आपल्याला तयार करायचे आहेत. अशा ह्या वाती या दिव्यामध्ये टाकल्यामुळे आपल्या मुलांची रक्षाही होत असते. आता तुमच्याकडे रक्षासूत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, 2 वातीची 1 वात करायची आहे आणि ती या दिव्यामध्ये घालायची. त्या वातींना आपल्याला थोडंसं हळद आणि कुंकू लावून लाल पिवळं करून घ्यायचं आहे. या दोन्ही पद्धतीने तुम्ही वाती ह्या टाकू शकतात. आता या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे. आता काही कारणास्तव मोहरीचं तेल नसेल तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तुम्ही तेल वापरतात ते घेतलं तरीही चालणार आहे. आता एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक काढून घ्यायचं. त्या स्वास्तिकला आपल्याला थोडंसं अक्षता अर्पण करून घ्यायच्यात आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायचे, धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. त्याचबरोबर या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर पांढरे तीळ आणि 5 काळी मिरीसुद्धा टाकून घ्यायच्यात. आता मुलांना आपल्याला देवघरामध्येच आसन घेऊन बसवायचं आहे. बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला होणार नाही, अशा पद्धतीने आपल्याला बसवायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या मुलांना याच दिव्याने, जो आपण दिवा प्रज्वलित केलेल्या त्या दिव्याने आपल्या मुलांचं औक्षण हे करून घ्यायचं आहे. 7 वेळा मुलांवरनं आपल्याला हा दिवा जो आहे तो उतरवून घ्यायचा आहे. आता जर तुम्हाला 2 मुलं असतील तर 2 मुलांकरता वेगवेगळे 2 दिवे तयार करायचे आहेत का, तर नाही. या एकाच दिव्याने जे आहे आपल्याला दोन्ही मुलांचं औक्षण हे करून घ्यायचं आहे. एकदा मुलांवरनं हे दिवे उतरवले की आपल्याला लगेच ते दिवे जे आहे आपल्या घराच्या बाहेर घेऊन जायचे आणि एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवून द्यायचे, जेणेकरून तिथे हे असणारे पशुपक्षी कीटक हा दिवा खातील. हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दानच असतं. भोगीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण वाईट भोग, दोष, विघ्न, अडचणी दूर होतात आणि आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती व्हायला लागते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.